खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि शाहिराच्या टपानं हा इतिहास घडवला छत्रपती शिवरायांचा. मुजरा त्या रयतेच्या राजाला छत्रपती शिवरायाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, त्याच्या शौर्याला तोड नाही, तो अथांग सागरा समान, त्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मानाचा धगधगता अभिमान. महाराष्ट्राच्या देवालयात त्याचं पहिलं स्थान, ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंडरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंडरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंडरच्या धाकाशिवाय तिथल्या माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी फक्त एकच वाघ पाहिलाय, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रात राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या माझ्या जिगरबाज माझ्या मराठी माळांचा हा महाराष्ट्र. आज महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात माणसं जपली आणि वस्तू वापरल्या, पण आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनातून भारताचा इतिहास सुवर्ण अक्षरात कोरला आहे. त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरलेली आहे. असाच एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छिते. एकदा शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेतून महाराष्ट्रात येत असताना तिथे येलवाडी नावाचं गाव होतं. तिथे छोटा एक गड होता. दादाजींना वाटलं जाता जाता हा गड घेऊन जावा. तिथे मल्लमा देसाई नावाची ठाणेदारी राहत होती. दादाजींनी थोडं थिरकं सैन्य गोळा केलं आणि मल्लमावर तुटून पडले. मल्लमा ही चिकाट आणि धाडसी स्त्री होती, म्हणून मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटलं एका बाईच्या हातून आपला मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून दादाजींनी अजून सैन्य गोळा केला आणि मल्लमावर तुटून पडले. पण यावेळेस मात्र मल्लमाचा पराभव झाला. दादाजींना वाटलं हिला कैद करायचं आणि राजांपुढे उभं करायचं. मल्लमा आत गेली आणि आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन आली. मल्लमा राजांपुढे उभी झाली. मल्लमाला वाटलं इतर राजे आपल्या गुन्हेगाराला शिक्षा करतील तसे हेही राजे आपल्या बाळाला आणि मला शिक्षा करतील. ती राजा पुढे नतमस्तक झाली. राजांनी इसवीसांकडे इशारा केला. इसवीत आत गेला, दुधाची वाटी आणि चमचा घेऊन बाहेर आला. राजांनी त्या तान्ह्या बाळाला घेतला आणि दूध पाजले. राजे म्हणाले, तो माझ्या मांडीवर दिसत आहे ना, तो माझा भाचा आहे. मग तुम्ही माझ्या भगिनी झाला. कोणता भाऊ आपल्या भगिनीचे राज्य घेतं? अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं, असं त्या काही काळातही माझे राज्य करत होते. जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला एवढंच सांगू इच्छिते, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. शिवाजी महाराजांनी वार आहे. आज तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कुठून आले आहात, त्याला अभिमानाने सांगा, ज्याने मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं, अशा छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहोत. जाता जाता
शोभाचा मावळा आहे, छाती ठोकून सांगते मी शोभाचा मावळा आहे. देवाकडे एक फूल मागितलं, देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे राहिला घर मागितलं, देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं, देवाने अख्खा समुद्रच दिला. परंतु देवाकडेच देव मागितला, शिवाजी महाराजांसारखा देव माणूस मागितला. धन्यवाद.